आपण इकडे निघाल्यापासून बरं का गावागावात शिबिरं त्यांनी सुरू केलेत आणि नोंदी ज्या मिळाल्या त्या सुद्धा ग्रामपंचायतला लावायला सुरू केले. आता 54 लाख नोंदी मिळाल्या. 54 लाख बांधवांना प्रमाणपत्र मिळतील कारण नोंदी मिळाल्यात म्हणल्याच्या नंतर ते मिळणार आहेत हे ग्राह्य धरू. विषय राहिला दुसरा, ज्या नोंदी मिळाल्या, आवाज येतोय सगळ्याला, ज्या नोंदी मिळाल्या त्या नोंदी मिळालेल्या बांधवांच्या सगळ्या परिवाराला कायदा सांगतो त्याच्या परिवाराला दिले पाहिजे. त्याच्या परिवाराला सुद्धा त्याच नोंदीच्या आधारावर प्रमाणपत्र देण्यात यावे. जसं की एक नोंद मिळाली, काही ठिकाणी एका नोंदीवर 70 जणांना लाभ मिळाला, काही जणांना 200 पण मिळाला, काहीला 250 पण मिळाला. आता एक बांधव मला इथं वाणगावचा कपूरला भेटला होता. त्यांनी सांगितलं माझ्या एका नोंदीवर 70 लोकांना आमच्या गावातल्या 170 लोकांना आमच्या गावात फायदा झाला आणि त्याच्यात मी सुद्धा असं तो म्हणला. पण आपण सारासार 5 धरू. एका नोंदीवर 5 जरी फायदे झाले तरी 2 कोटी मराठा समाज आरक्षणात जातो. हे झाले 2 मुद्दे क्लिअर. जर 54 लाख नोंदी मिळाल्या तर त्यांना प्रमाणपत्र वितरित करा. ती वंशावळ जोडायला 54 लाख नोंदाचे ते वंशावळ जोडायला काही कालावधी लागतोय. त्यासाठी त्यांनी समिती गठीत केलेल्याचा सुद्धा एक शासन निर्णय दिलाय त्याबाबतचा. आता ह्या नोंदी मिळाल्यात म्हणल्याच्या नंतर त्यांना प्रमाणपत्र मिळायला लागले. ते मिळणारेच वंशावळी जुळल्याच्या नंतर ते 100% मिळणारे.